ऑपरेशन पासून ते डिस्चार्ज होईपर्यंत माझ्या मिस्टरांना काही मदत केलेली आहे. माझं नाव प्रतीक्षा मुकेश जोशी. मी राहते हनुमान टेकडीला, जुने घागरीचे चांदमध्ये. माझ्या मिस्टरांचं जेव्हा मला आजारपण समजलं तर मी अशी इकडे तिकडे फिरत होती, म्हणजे कोणाकडे मला मदत भेटेल का, काय भेटेल का. तर मला एका व्यक्तीने सांगितलं अशा अशा या ठिकाणी तुम्ही जा. तर मी दादांकडे आलेली. तर दादांना मी सांगितलं मिस्टरांचं माझं असं मोठं ऑपरेशन आहे. दादांनी मला सांगितलं तू केमला जा, केमला जा, आपले डॉक्टर आहेत तिथं ओळखीचे, असं असं तुझं ऑपरेशन होईल. दादांनी मला ऑपरेशनला मिस्टरांच्या टायमाला मदत केली, खूप मदत केली. ऑपरेशन पासून ते डिस्चार्ज होईपर्यंत माझ्या मिस्टरांना काही मदत केलेली. नंतर मग तसे तिकडनं रिपोर्ट आले तसे मग मी टाटाला ट्रीटमेंट चालू केली. तर टाटाला पण ट्रीटमेंट चालू केली. तर टाटावाल्याही मला असं सांगितलं तुम्हाला खूप पैसे लागतील. तर मी दादांकडे परत आलो. दादांनी मला सांगितलं प्रतीक्षा तू घाबरू नको, तुझ्या मागे मी आहे, तुला काय लागेल ना ते मी तुला रेडी आहे द्यायला, तू घाबरू नको, कोणाकडे जाऊ पण नको, समज मी तुझा भाऊच आहे. तर मी दादांकडे आली. माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघं सोबतच आलेलो. मिस्टरांना पण सांगितलं दादा तू घाबरू नको, मी आहे, तुला कायच होणार नाही, असं पण त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं. नंतर मग दादानी मला मदत केली. पण माझ्या मिस्टरांचं असं खूप वाईट झालं. तर दादा आले धावत. तर मला शिवाजी हॉस्पिटलचे इथं भेटले. शिवाजी हॉस्पिटलमध्ये नवऱ्याला काही पूर्ण कुठं ठेवायचं काय करायचं ते पूर्ण हे केले. नंतर डेट म्हणजे मशानात पण दादा आलेले, कार्याला आलेले, सगळ्या गोष्टीला दादा माझ्याकडे पाठीशी होते. म्हणून मला कोणाची भीतीच नाही.